हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान मस्त मजेत असणार. आम्ही आलो आहोत घरी आणि आज आहे पियाचा बर्थडे. मी कम्युनिटी पोस्टमध्ये तसं तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि मला त्यावर इतके छान छान जे आहेत पियाच्या बर्थडेचे विशेष मिळाले की मी तुम्हाला काय सांगू. आणि इतकं छान वाटलं मला की म्हणजे असं नॉर्मलीच मी असं शेअर केलं होतं की चला पियाचा बर्थडे आणि शेअर करूयात, कारण व्हिडिओ उशिरा येईल हे मला माहिती होतं आणि म्हणून मी कम्युनिटी पोस्ट केली होती. पण खूपच लोकांनी तिला शुभेच्छा दिल्या आणि मी तिला भरपूर कमेंट्स रीड पण करून दाखवले आणि ती प्रत्येक वेळा तिची मला कमेंटवर तिचा रिप्लाय असायचा, हां असं म्हणले मला असं म्हणून. सो आज दिवसाची सुरुवात जी आहे पियाच्या बड्डेची जी आहे, तिला म्हटलं आंघोळ वगैरे झाल्यावर मस्त देवपूजा करूया. आणि असे सुट्टीच्या दिवशी किंवा मग सायंकाळी मी घंटी वाजवली की ती लगेच येते माझ्याकडे उभं राहायला. पण आज म्हटलं चल तूच मस्त फुलं वगैरे सगळं वाहा आणि मग पुढची देवपूजा आपण सोबत करूयात. Hi, thank you for my birthday wishes. फिरायला जाण्याआधी मी माझे झाडं कसे ठेवले होते ना, हे काही तुम्हाला दाखवलंच नाही मी. आणि चला पण आता सुरुवातीलाच एक मस्त सस्पेन्स तुम्हाला मी जे आहे शेअर करते. तर बघा, हे जे जास्वंदाचं प्लांट होतं आणि बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं की याला कुठल्या कलरचं फूल येतं हे मला न माहीत असतानाच मी याला घेऊन आली होती, कारण खूप छान मस्त हेल्दी प्लांट होतं आणि आता त्यालाही रेड कलरच आलेला आहे. तसं जास्त एवढी दुःखाची गोष्ट नाही, पण व्हाईट किंवा ऑरेंज असं कुठला निघाला असता म्हणजे माझ्याकडे वेगवेगळ्या कलरचे प्लांट्स राहिले असते, कारण हे पण माझ्याकडे ऑलरेडी एक रेड आहेच. पण काही हरकत नाही, साईजमध्ये भरपूर डिफरन्स आहे, थोडा रेड कलरमध्ये डिफरन्स आहे. आणि हे एक्झोरा बघा किती छान मस्तपणे ब्लूम झालेलं आहे. बरेचसे प्लांट आहेत ना ते छान मस्त ग्रो करत आहे. एक दोन आहेत खराब झालेले, दाखवते मी तुम्हाला हळूहळू, कारण 3-4 दिवस त्यांना आमच्याशिवाय राहावं लागलं आहे, त्यामुळे काही ना काही तर असर होणारच आहे. आणि आता माझ्याकडे जे आहेत ना म्हणजे 3 ते 4 जे आहे जास्वंदाचे माझ्याकडे प्लांट झालेले आहेत. आय थिंक 3 झालेले आहेत फक्त. आणि त्यानंतर बाकी हे पिटुनिया वगैरे जे पण छोटे छोटे प्लांट्स होते ना, मी काय केलं होतं सगळ्यांना खाली उतरवून घेतलं होतं आणि कोपऱ्यामध्ये भरगच्च पाणी देऊन दिलेलं होतं. आणि सगळे पण खूप छान हेल्दी आहेत. पण माझे 2 प्लांट जे आहेत ना ते खराब झाले ॲक्च्युली. ते म्हणजे सदाफुलीचे 2 प्लांट्स होते आणि दोघेही खूप जास्त हेल्दी होते. आणि बऱ्याच वेळा मी तुम्हाला त्यांचे इथे बघा, इथे कोपऱ्यात हे जे ठेवलेलं आहे मी आता, याला इतके फ्लावर्स येत होते ना, पण काय झालं जास्त पाणी दिल्यामुळे आणि 2 दिवस ना म्हणजे असं आभाळसारखं वातावरण असल्याने, कारण आम्हालाही तिकडे एवढी थंडी नव्हती आणि खूप जास्त ऊन पण नव्हतं, मग त्यामुळे काय झालं की त्यांचं पाणी जे आहे ते सुकलं नाही. आणि ही जी सदाफुली असते ना तिला म्हणजे तुम्ही 2 दिवस कोरडं सोडलं ना चालेल, पण तिच्यामध्ये जास्त पाणी व्हायला नको. आता इतकं छान मज्जा करून आलं आहे, कुठलं ना कुठे काही ना काही तर आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी गमवाव्या लागतील. पण बरेचसे प्लांट जे आहेत ते मस्त हेल्दी आहेत, काहीही त्यांना झालेलं नाही आहे. आणि फक्त हे 2 कुंड्या आता माझ्या परत रिकाम्या झाल्या, पण त्याच्यामध्ये मी विचार करते की सदाफुलीच आणावी परत. आणि बघूयात, आता लगेच जाणं तर होणार नाही, पण असतं म्हणजे गेलं एखादं झाड खराब झालं की लगेच आपल्याला हे पण असतं मनामध्ये की चला घेऊयात, नवीन शॉपिंग करूया. कुंडीच रिकामी झाली नाही तर मग कसली शॉपिंग, नाही का? म्हणजे ज्या गोष्टी घडतात त्या सगळ्या चांगल्या गोष्टीसाठी घडतात. आणि 2 दिवस ना, मागचे 2 दिवस म्हणजे आमचा पूर्ण 4 दिवसाचा प्लॅन होता. आम्ही 4थ्या दिवशी सायंकाळपर्यंत येण्याचं आमचं ठरलेलं होतं फिरून वगैरे ट्रिपवरून. पण आम्ही ना म्हणजे 3ऱ्या दिवशी रात्री 2 वाजताच, म्हणजे 4थ्या दिवशी सकाळी 2 वाजताच घरी पोहोचलो. थोडं लवकर निघालो होतो, जेणेकरून काय होतं, आपण जेव्हा तिथे फिरतो ना तेव्हा आपल्याला एवढा थकवा जाणवत नाही, पण आपण जेव्हा घरी येतो ना तेव्हा आपल्याला जो थकवा असतो ना तो आपला काही निघतच नाही. आणि माझं तर म्हणजे आपल्या बायकांचं असतं की ठीक आहे, काम करता करता थोडं आपण रिलॅक्स करू शकतो, असं म्हणण्यापुरतं आपण म्हणू शकतो. तसं आपल्यालाही रिलॅक्स नसतं, दिवसभर कामं असतात. पण तरीही माणसांचं लगेच ऑफिस चालू होतं, म्हणजे त्यांना दिवसभर बसून राहा किंवा ऑफिसला जायचं आहे तर मग ऑफिसला, तर ते 2 दिवस व्यवस्थित घरी थकवा निघायला हवा, ह्या हिशोबाने आम्ही तिथून लवकर निघालो. आणि रात्री पूर्ण आम्ही ट्रॅव्हलिंग करून जे आहे रात्रीलाच घरी पोहोचलो. सो त्या 2 दिवसांमध्ये काय काय केलं ना मी ते तुम्हाला आता दाखवणार आहे थोड्या वेळापूर्वी. 2 दिवस माझी मम्मी होती घरी, म्हणजे ती आमच्याकडेच होती. आणि मग इकडून तिने जायचं ठरवलं होतं, कारण येताना नाशिकहून मावशीसोबत आली होती, पण 2 दिवस ठेवून घेतलं होतं. आणि आज पण थांबली असती पियाच्या बड्डेसाठी, पण इकडून आमच्या इकडे कार्यक्रम असतो भीमाशंकरचा, त्यामुळे बराचसा रस्त्यावर बंदोबस्त असतं आणि मग गाड्या ज्या असतात त्या दुसऱ्या रस्त्याने जातात, त्यामुळे मग इकडून तिला ट्रॅव्हलवर सोडणं थोडं अवघड झालं असतं, म्हणून गेली. आणि पप्पा पण खूप दिवसापासून एकटेच होते, सो हाताने स्वयंपाक करावा लागतो, मग असंच पोहे वगैरे खाऊन चाललेलं असतं, म्हणून मग मम्मी आजच गेली. कारण तिला 1 दिवस पहिले निघाली होती ती आमच्यापेक्षा, त्यामुळे तिचे जास्त दिवस झाले होते म्हणजे घर सोडून, सो ती आजच गेलेली आहे. पण त्या 2 दिवसात आम्ही काय केलं ते तुम्हाला दाखवते.
आता आम्ही निघालेलो आहोत तुळशीबागेसाठी. आणि मुलचंद म्हणून साड्यांचं दुकान फेमस आहे, तुम्हाला माहीतच असेल, पण मला माहीत नव्हतं. पुण्यात राहून सगळ्या गोष्टी ऑनलाईन बऱ्याचशा घेण्याची सवय असते आपल्याला, आणि मी एवढ्या साड्या वगैरे यूज करत नाही, घेतली तरी मग मी ऑनलाईनच घेते. पण आता लग्न येत आहे आणि मम्मीला पण 2-4 लग्न अटेंड करायचे, त्यासाठी म्हणलं चला कधीतरी हिंमत करूया. आणि पहिल्यांदा ऑटो करून जे आहे घरापासून मम्मीला घेऊन मी जे आहे तुळशीबागेत गेली होती. थोडा तुळशीबाग पण फिरवला, पूर्ण नाही, थोडा फिरवला मी तिथे. 1-2 ज्वेलरी वगैरे घेतली मी माझ्यासाठी, म्हणजे पियाच्या स्कूल वगैरे फंक्शन असलं तर घालता येतं, किंवा बड्डे वगैरे गेलं तर मग घालता येतं म्हणून. आणि मग इथे मुलचंदच्या दुकानावर आलो. साड्या तर मला पण आवडत होत्या, पण मला असं वाटत होतं की मी जर इथून घेतली, आणि बरेच लोक माझ्याकडून लिंक्स मागतात, मग माझ्याकडे ते द्यायला राहणार नाही. म्हणून म्हटलं मम्मीसाठी फक्त घेऊयात. अशा 2-1 साड्या घेतल्या, पण जाताना मला लक्षातच नाही की व्हिडिओ करायचं की कुठल्या कुठल्या साड्या घेतल्यात. आता जेव्हा कधी मम्मी साडी घालेल तेव्हाच तुम्हाला मी शेअर करते. आणि असतात म्हणजे बरं का, म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये साड्या असतात असं म्हणायला हरकत नाही. तसं मला एवढी जास्त म्हणजे खूप दुकानं फिरली मी असं नाही आहे, पण मला असं वाटलं की ठीक आहे, ऑनलाईनला बी अशा साड्या मिळून जातात, पण तुम्ही दुकानात गेले तर तुम्हाला भरपूर व्हरायटी तुम्ही जे आहे बसून हात लावून कापड वगैरे चेक करून तुम्ही बघू शकतात. सो तिथून 2-1 साड्या घेतल्या आम्ही आणि सायंकाळी घरी आलो. दुसऱ्या दिवशी मग थोडा आरामात जे आहे मम्मीला म्हटलं चला, आमच्या घरापासून अगदी जवळच आहे थेऊर, किंवा रांजणगाव पण जवळच आहे. आम्ही आधी रांजणगावलाच निघालो होतो, पण रस्त्यात एवढी ट्रॅफिक होती तर आम्ही अर्ध्यातून युटर्न घेतला आणि थेऊरला आलो. तर थेऊरला पण भरपूर गर्दी होती, म्हणजे सॅटर्डे संडे सुट्टी असल्याने खूपच गर्दी होती, आणि सहली वगैरे पण येतात त्यामुळे मुलंही खूप होते. सो आम्ही तिथलं जे आहे त्या बाप्पांचं दर्शन घेतलं, आणि मग त्याच दिवशी मम्मी लगेच रात्री सायंकाळी घरी परतली. आपण आता प्रेझेंट डेमध्ये आहोत. 2 दिवस फिरून झालं आपलं. आणि आज जे आहे ना, पियाचं सकाळी उठल्यापासून चाललं होतं काय गिफ्ट पाहिजे म्हटल्यावर असंच विचारलं गेलं, पिया तुला काय गिफ्ट पाहिजे बाळा? आणि ती म्हणते किंडर जॉय. खूप दिवसापासून तिला किंडर जॉय घेतलंच नव्हतं, म्हणजे 2-4 महिने झाले असतील. आणि मला असं वाटतं की वेस्ट ऑफ मनी, मागच्या वेळेस पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं मी, इतकुसं त्यामध्ये छोटंसं टॉय निघतं आणि छोटी चॉकलेट निघते, त्यापेक्षा एखादी मोठी कॅडबरी खाल्लेली पुरते. पण मुलांचं असतं, छोटे मोठे हौस असतात, आपल्याही छोट्या मोठ्या हौशी असतातच. तसं तिचं पण होतं. तसं काही तिच्या पप्पांचं ऑफिस होतं तसं, पण तरीही ते गेलेत. म्हणे चला आज काहीतरी चांगली भाजी बनवायची, तर पनीर पण आणायचं होतं. म्हटलं मग हिला पण किंडर जॉय घेऊन द्या, म्हणजे ते खाता खाता 1 तास शांत बसेल ही अशी, आणि ते खेळण्यासोबत खेळत, आणि मला आरामात जे आहे स्वयंपाक करता येईल. नाहीतर मग ते सारखं कुरकुर चाललेलं असतं, आणि जसे मुलं मोठं होत जातात ना तशा त्यांच्या गोष्टी बदलत जातात. म्हणजे तिचं आज म्हणणं होतं की आज माझाच दिवस आहे. माहीत नाही हे कसं काय माहीत पडायला लागतं, म्हणजे अजून थोडं नंतर माहीत पडायला पाहिजे होतं तिला ह्या सगळ्या गोष्टी, असं मला वाटतं. पण तिने उठल्यापासूनच चाललं होतं आज मी जे सांगेल तेच होणार, मला टी व्ही बघायची मग मी टी व्हीच बघणार, आणि तो थोडा मला मोबाईल पण द्यायचा कारण आज माझा बड्डे आहे. अशा सगळ्या गोष्टी कदाचित त्यांचंही मित्रमैत्रिणींमध्ये गप्पा होत असतील आणि त्यातून शिकतात. आणि शेवटी टी व्ही मोबाईल आहेच सांगायला सगळं, आपण नाही सांगितलं तरी. तर चला मी आता पनीर बनवते. त्यासाठी मी आधीच कांदा लसूण वगैरे जे होतं ना, टमॅटो वगैरे परतून घेतलं होतं, आणि ते जे आहे अद्रक वगैरे टाकून छान त्याची बारीक पेस्ट करून घेईल. पनीर ना खूपच सॉफ्ट होतं, म्हणून म्हटलं त्याला तव्यावर थोडंसं भाजून घेऊया. भाजायला ठेवलं मी आणि फुल गॅस केला, आणि ह्या मसाला प्रिपरेशनमध्ये थोडं विसरलीच म्हणून जरा जळलं ते, पण खूप सॉफ्ट असल्याने एवढा काही फरक पडणार नाही भाजीमध्ये, म्हणून म्हटलं आहे तसं बनवूया आता. आपण पनीर आणतो बऱ्याच वेळा, आणि ते अर्धं उरलं ना तर ठेवायचं कसं, तर नेहमी ना असं पाण्यात ठेवायचं. डायरेक्ट डब्बा असेल झाकणवाला डब्बा ना तर अतिउत्तम, त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं गच्चं. जेवढं तुमचं पनीर त्यामध्ये पूर्ण म्हणजे दबलं जातं आहे ना, एवढं पाणी त्यामध्ये टाकायचं, आणि त्यानंतर जे आहे झाकण लावून डब्बा ठेवून द्यायचा. 2-3 दिवस मस्त पनीर राहतं फ्रेश. डायरेक्ट तुम्ही पाण्यात न ठेवता ठेवलं ना मग हळूहळू त्याचा स्मेल पण यायला लागतो, आणि त्याचा पिवळा कलर पण पडायला लागतो. सो पाण्यात ठेवून बघा. आणि मी तसंच उरलेलं पनीर ठेवलं, आणि हे बाकीचं जे आहे ग्रेव्ही छान मस्त जी काही मी मिक्सरमधून काढून घेतली होती ती छान परतून घेतली, आणि त्यामध्ये जे आहे पनीर वगैरे सोडलेले आहेत आता. आणि नॉर्मल चपाती बनवण्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया. सो मी लच्छा पराठा बनवते. अगदी आपल्या चपातींसारखं पीठ असतं तसंच मळायचं, फक्त त्यामध्ये थोडं मीठ जे असतं थोडंसं जास्त घालायचं, आणि थोडं पीठ ना थोडंसं घट्ट मळायचं, म्हणजे चपातीच्या अकॉर्डिंग जे आहे थोडं घट्ट मळायचं. आणि असं नॉर्मल थोडा मोठा साईजचा गोळा घ्यायचा, लाटून घ्यायचा, त्यावर तूप टाकायचं, आणि हो
भिजवताना पण त्यामध्ये जरा चमचाभर तूप टाकायचं बरं का. आणि असं जे आहे तूप पसरवून घ्यायचं, त्यावर थोडं पीठ जे आहे ते भुरभुरवायचं आणि मग त्यानंतर जे आहे असं सगळं चिरा मारून जे आहे, जसं मी तुम्हाला आता दाखवलं तसं चिरा मारून घ्यायचं, गोल करून घ्यायचं आणि नंतर जे आहे चपातीसारखं हलक्या हाताने मस्त लाटून घ्यायचं. म्हणजे हे पूड जे होतात ना, पूड तयार होतात आणि मग तुम्ही नंतर परत तूप लावून जेव्हा शेकतात ना, तर ते पूड असे वेगवेगळे होतात आणि क्रिस्पी पण बनतो थोडा मग हा पराठा, कारण यामध्ये आपण आधी पण तूप घातलेलं असतं भिजवताना. आणि एकदा ट्राय करून बघा, सोपी रेसिपी, एवढं काही विशेष नाही आहे. तर असा आजचा जो बेत होता तो पनीर आणि लच्छा पराठा. आणि झटकं का पनीर असे ना, पण भाजी अप्रतिम बनली होती. घरचाच मसाला यूज केला होता मी, कुठलाही पनीर मसाला वगैरे नव्हता माझ्याकडे. जेवण झाल्यावर म्हटलं भरपूर झालं, आज थकवा घालवावा लागणार आहे मला, कारण एक दिवस जे आहे साड्यांच्या खरेदीमध्ये गेला आल्यावर, दुसरा दिवस जो आहे तो गणपतीचं दर्शन वगैरे त्यामध्ये गेला. म्हटलं आज झोपूयात आणि 2 तास काय झोपली मी पनीरची भाजी खाऊन. आणि आता जे आहे उठल्यावर चहा ठेवता विचार केला मी, की म्हटलं थोडं किचन अस्ताव्यस्त झालं आहे, कारण 2 दिवस असे गेलेत ना, म्हणजे फक्त खा आणि शॉपिंगला जा आणि खायचं, भांडेकुंडे आवरायचे, म्हणजे एक्स्ट्राचं काही काम होतच नव्हतं. आणि त्या आधीचे 3 दिवस गेले ते गेलेच, आणि त्याच्या आधीचे जे काही दिवस होते ते तुम्हाला माहितीच आहेत, की सगळं तयारीच चाललेली होती, एक्स्ट्रा काही काम होतच नव्हतं. म्हणून जेवढं आता म्हटलं मी जेवढी हे होतं आहे ना, माझं चहा वगैरे बनते, तेवढा आता छोटासा कॉर्नर जो आहे तो क्लीन करून टाकूया. आणि मागे मला एक कमेंट आली होती की ॲसिडिटीसाठी काही असेल तर मला सांगा, आणि लकीली मम्मीने मला हे बघा हे पाऊच आणलं आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही याचा. कुठल्याही असं म्हणजे नॉर्मल दुकानावर तुम्हाला मिळून जाईल, किंवा जिथे असे हर्बल औषधी वगैरे मिळतात ना, तिथे मिळून जातं. स्क्रीनशॉट घ्या आणि हे नाव सांगून तुम्ही घेऊ शकतात. पाण्यामध्ये हे पावडर जे आहे घ्यायचं आहे, ॲसिडिटीसाठी खूपच चांगलं आहे ते. मम्मीने असंच आणून दिलं मला, की तुम्हाला दोघांपैकी कधीही कोणाला ॲसिडिटी झाली तर हे पावडर घ्या, खूपच छान याचा इफेक्ट आहे म्हणून. तसं एवढं काही मला आठवत नाही लास्ट टाईम कधी ॲसिडिटी झाली आहे, पण असतं आईचं की कधी वाटलंच तुला तर पाहिजे तुझ्याकडे, काय ती पुडी 35 रुपयाची तर आहे, पडून राहिली फेकली गेली चालेल, पण मग पाहिजे असं म्हणून तिने आणलेलं होतं. म्हटलं चला शेअर करते. आता ते आवरून झालं आणि आता 2-5 मिनटात मस्त चहा बनणार आहे आमची, आणि चहा घेऊयात, मग सगळा थकवा जाईल माझा, कारण दुपारी झोप पण झाली आहे. बघितला ना तुम्ही खाली, तर तो आमचाच आहे. आणि पियाची एक्साइटमेंट तुम्ही बघू शकतात. कालच्याच दिवशी ना त्यांनी पियासाठी ऑर्डर केलेला आहे. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून पियाच्या बड्डेच्या आधी पियाच्या पप्पांचं चाललेलं असतं की पियानो घ्यायचा का. पण मला असं वाटतं की तिला त्यातलं काय कळतं आहे. मला असं वाटतं की तुम्ही तुमचीच हौस पूर्ण करताय, उगाच एवढा 4,500चा पियानो काय घ्यायचा म्हणून. पण यावेळेस मी अगदी अंग बाहेर काढून घेतलं होतं आणि त्यांच्या दोघांवर सोडलं होतं, तुम्हाला जे करायचं ना तुम्ही ते करा, तुम्हाला मागवायचं आहे तर मागवा, काय करायचं ते करा, मी काही आता यामध्ये जे आहे भाग घेत नाही. आणि त्यांनी मागवला आणि एक्स्ट्राचे चार्जेस देऊन दुसऱ्या दिवशीच डिलिव्हरी घेऊन घेतली आणि बरोबर तो आजच्या दिवशी आला. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, वर्थित आहे. म्हणजे हळूहळू पिया पण 1-1, 2-2 जे ट्यून वगैरे असतात ती प्रॅक्टिस करू शकते. तिला स्कूलमध्ये पण सब्जेक्ट आहे आणि इथे बघा तिचं किती चाललेलं आहे नाटके, अगदी म्युझिक वगैरे पण त्यामध्ये प्ले होतं, त्यासोबत आपण करू शकतो. मी पण थोडं ट्राय केलं झिंगल बेल वगैरे. बघताना आपल्याला वाटतं की सोपं आहे, पण नाही बरं का, थोडी जम्बलिंग होते आपली. मी पण शिकेल, चला आता आहेच घरामध्ये तर हळूहळू मी पण शिकेल आणि तुम्हाला वाजवून दाखवेल. सो तुम्हालाही मुलांना असं काही द्यायचं असेल गिफ्ट तर पियानो छान आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि काय झालं, पियाने खूप वेळ पियानो वाजवला ना, तर तिचा हात भरला होता आणि सारखी सांगत होती मम्मा हात दुखतोय. मग मी तिला जरा आयोडेक्स लावलं तिथे आणि सॉक्स घालून दिला आहे. म्हणजे आता बड्डे सेलिब्रेशनसाठी जायचं आहे तर तेवढ्या 5-10 मिनिटामध्ये तिला जरा फरक पडेल हाताला आणि तिकडे गेल्यावर कुरकुर करणार नाही. आम्ही ॲक्च्युली घरीच सेलिब्रेशन करायचं होतं आम्हाला. आणि निघण्याआधी म्हणजे आमचं तिचं ऑप्शन वगैरे मी सगळं करून घेतलं होतं, वाढून घेतलं होतं तिला आणि मग आम्ही निघालो होतो. पण ते काही पार्ट शूट करायचंच राहिला माझ्याने. सो इथे नॉर्मल आमची तयारी जी आहे ती चाललेली आहे. आणि यानंतर म्हणजे आमचं असं डिसाईड झालं की आता मम्मी पण नाही आणि भाऊ पण रूमवर असतो, तर तो म्हटला की मी येतो, तुम्ही केक घेणार असाल तर मी येतो. म्हटलं ठीक आहे चल, केक खाणारा मनुष्य असला की मग केक घ्यायला काही हरकत नसते. म्हणून त्याला बोलवलं आहे आणि पियाचं चाललं आहे की मला मॅकडॉनल्ड वगैरे तिकडे जायचं आहे. आणि म्हटलं चला मग, मलाही मॅकडॉनल्ड म्हणजे पिझ्झापेक्षा मला बर्गर थोडा जास्त आवडतो. तर म्हटलं मग ठीक आहे चालतं आहे, तिकडे तिला खेळायला वगैरे थोडा एरिया आहे, त्यामुळे आम्ही तिकडे जाणार आहे. केक पण तिथूनच घ्यायचा आणि सेलिब्रेशन पण तिथेच करायचं. तर आम्ही दोघंही मायलेकी अशा पद्धतीने जे आहे ना बड्डेसाठी तयार झालेलो आहोत. आणि चला आता जाऊयात मग.
हे दोघं एकमेकांना कालच्याच दिवशी भेटले, पण असे भेटतायत जसे किती दिवसापासून भेटलेत की नाही भेटलेत. पण फायनली आज तिचा बर्थडे आहे, सो एक्स्ट्रा स्पेशल फील करून देणं तर बनतं त्याचं. सो इथे आता भाऊ पण आला आहे आणि आता आम्ही चाललो आहे आता केकचं सिलेक्शन. तसं मला काही जास्त खायचं नाही म्हणून माझा काही एवढा भाग नाही. खाणाऱ्या लोकांनी त्यांना जो पाहिजे तो घ्यावा. पण पियाचं नेहमी चाललेलं असतं, पिंक कलर दिसला नाही की तिचं पिंक 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 स्ट्रॉबेरी पासचा फ्लेवर असतो तो पाहिजे आणि स्वतःचं केक स्वतःच पकडून ताई चालली इकडे. आणि आम्ही साईडलाच लगेच मॅकडॉनल्ड पण आहे तिथे गेलो. मस्त आधी जे आहे म्हटलं आपण सेलिब्रेशन करून घेऊया. ऑर्डर पण दिलेली होती बर्गर वगैरेची. जोवर ते येतं तोवर आपण आपलं सेलिब्रेशन करूया. म्हणजे कधीतरी म्हणजे मुलं खूप लहान असली ना 4-5 वर्षाचे की मग आपल्याला आवडतं असं की म्हणजे सोसायटीमधल्या लोकांना बोलवावं, सेलिब्रेशन करावं. पण खरं सांगते मी खूप धावपळ होऊन जाते आणि इम्पॉर्टन्स ज्या व्यक्तीला द्यायचं असतं ना ते राहूनच जातं. आणि मागच्या 2 वर्षापासून मला हे रिअलाईज झालं आहे की आपला बर्थडे सेलिब्रेट करण्यात काय मजा असते. आपली फॅमिली असते, आपले जवळचे लोक असतात आणि फक्त आपण असतो आणि मग तेव्हा त्या व्यक्तीला जास्तीचा इम्पॉर्टन्स पण दिला जातो. त्याला ते स्पेशल फील पण करवलं जातं. नाहीतर मग बर्थडे सेलिब्रेट करा, लोकांना बोलवा, त्यांना ते ज्यूस द्या, त्यांना ते समोसा द्या, कचोरी द्या, यामध्येच पूर्ण वेळ चालला जातो. आणि आता बस झाला. आता पिया काय 7 वर्षेच झाली आणि मागच्या वर्षी आम्ही घरीच केला होता, यावर्षी घरीच केला आणि हे छोटंसं आमचं सेलिब्रेशन इथे झालेलं आहे. आणि पियाच्या आवडीचा जो आहे केक आम्ही घेतला होता, त्यामुळे ती एक्सायटेड होती खाण्यासाठी. आधीच तिने बोटाने फिंगरने खाणं जे होते ते सुरू केलेलं होतं. इथे बऱ्याच गोष्टींचा फरक पडतो बरं का. आपण काही गोष्टीचं चेंजेस केल्यात ना तर खूप गोष्टींचा फरक पडतो. म्हणजे ह्याच सिच्युएशनला पियाने जर असा थोडासा केक खाण्याचा प्रयत्न केला असता तर आपण तिला खाऊ दिलं नसतं. जर आपण जास्त लोकांमध्ये सेलिब्रेशन केलं असतं हे सगळं तर तिला म्हटलं असतं नको खाऊ, कारण आपण तो केक दुसऱ्यांना पण देणार असतो, तो उष्टा नको व्हायला आणि ह्या सगळ्या गोष्टी सो मॅटर करतं. तर आपण कसं सेलिब्रेशन करणं हे आपल्यावर डिपेंड असतं. शेवटी काय आपल्याला जास्त हॅपीनेस देऊन जातं. लोकांचं काय, बोलवलं तर तरीही बोलतील, नाही बोलवलं तरीही बोलतील आणि त्यापेक्षा आपण आपल्या मर्जीचे जे आपल्याला पाहिजे ते आपण केलं पाहिजे. आणि हा केक तुमच्यासाठी बाय द वे आणि त्यानंतर कॅमेरामॅनसाठी. शेवटी केक त्यालाच संपवायचा आहे. आणि असं हे आमचं छोटंसं सेलिब्रेशन. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्यात त्यासाठी आणि असंच प्रत्येक गोष्टीमध्ये सोबत राहा, बाकी काही नाही. आणि मग छान वाटतं आपल्यासोबत आपल्या ओळखीचे एवढे सगळे लोक असतात म्हणून तर सगळे आपल्याला एवढे इम्पॉर्टन्स देतात, त्या गोष्टीचंही खूप छान वाटतं. सो थँक्यू सो मच. आणि आता आम्ही आमचे बर्गर पार्टी जी आहे ती इथे एन्जॉय करतो. अपेक्षा करते तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.